नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही आज हा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर पण दाबा. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप पण आहे. तुम्हाला जर ह्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हायची इच्छा असेल तर माझा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे सायलेंट ग्रुप्स आहेत, ओनली ॲडमिन ग्रुप्स आहेत. पण रविवारी सकाळी 8 ते 12 मी हे ग्रुप उघडते, कारण ग्रुपचे जे सगळे सदस्य आहेत त्यांना जे काही प्रश्न विचारायचे असतील तर ते ह्या वेळामध्ये मला ते प्रश्न विचारतात. ह्याच्यामधलाच एक अत्यंत गहन प्रश्न आलेला आहे की मॅडम, ही जी जुलाबाची औषधं असतात ज्याला आपण लॅक्सेटिव्स म्हणतो, ही घेणं कितपत योग्य आहे? आणि जे वृद्ध लोक असतात त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतच असतो, त्यामुळे अनेक प्रकारची जी जुलाबाची औषधं असतात ती घेण्यामध्ये त्यांचा कल असतो. तर हे चांगलं, योग्य, अयोग्य ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा. ह्याच विषयावरती अनेक वर्षांपूर्वी वरती माझं व्याख्यान झालं होतं आणि त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला होता. सगळ्या वृद्ध लोकांनी अगदी आकाशवाणीला फोन करून सांगितलं होतं की आम्हाला आमची बद्धकोष्ठता म्हणजे काय ते कळलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्याप्रमाणे आता इलाज करत जाऊ. तर कसं असतं, जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरामध्ये वायू वाढत जातो. हा वायू जो असतो त्याचं मूळ स्थान आपल्या सगळ्यात मोठ्या आतड्यांमध्ये म्हणजे लार्ज इंटेस्टाईनमध्ये हे वायूचं मूळ स्थान असतं. जसं कफाचं आपण म्हणतो मूळ स्थान हे आपलं फुफ्फुस असतं, तसं वाताचं मूळ स्थान आपली मोठी आतडी असतात. त्यामुळे मोठ्या आतड्यांमध्ये जेव्हा मळ जातो तेव्हा तिथे वायू जर खूप ॲक्टिव्ह असेल तर तो त्याच्यातलं सगळं पाणी शोषून घेतो, ज्याच्यामुळे मळाचे खडे निर्माण होतात. आणि जरी आम्ही डॉक्टर लोक वृद्ध लोकांना सांगत असू की तुम्हाला जरी रोज परसाकडे नाही झालं तरी हरकत नाही, पण प्रॉब्लेम वृद्धांचा असा असतो की तोपर्यंत वायू वाढून पोटामध्ये मळाचे खडे झालेले असतात आणि हे खडे बाहेर पडणं म्हणजे अतिशय दिव्य गोष्ट असते. खूप कठीण पडतं त्यांना आणि खरंच त्यांना त्रासदायक झाल्यामुळे फिशर होऊ शकतात आणि त्यांना खूप त्रास होतो. ह्याच्यासाठीच आपण वृद्ध म्हणजे ज्याला आपण म्हणतो 60 लागायच्या अगोदरच आपले जे अवयव आहेत सगळे त्यांच्यावरची जी चरबी साठलेली असते, ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो, किंवा आपल्या पोटावरती चरबी साठलेली असते, ह्याचा इलाज 60च्या अगोदरच करायला पाहिजे. कारण 60 नंतर आपल्याला अनेक वेळा दूध आणि तूप किंवा तूप घेण्याची किंवा एरंडेल घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावेळी आपल्या शरीराला हे स्नेह चांगलं पचेल आणि उपयोगी पडेल अशी आपल्या शरीराची अवस्था असणं अतिशय आवश्यक आहे. अशा वेळी जर डॉक्टरने सांगितलं की तूप प्या आणि आपलं कोलेस्ट्रॉल खूप हाय असेल तर आपण ते तूप पिऊ शकत नाही. म्हणून 60च्या अगोदरच आपल्या शरीराची अवस्था आपण अशी करून ठेवावी की ज्या योगे आपल्याला पुढे जाऊन कधी वृद्ध काळ झाल्यानंतर आपल्याला साखरसुद्धा जास्त लागते आणि स्नेहसुद्धा जास्त लागतो, तेव्हा आपल्या शरीराची अवस्था तशी असायला पाहिजे. ह्याच्यासाठी चांगले चांगले व्यायाम सांगितलेले आहेत. लसूण खाऊन पण आपण आपलं कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. असे अनेक मार्ग आहेत जे आपण करून आपलं कोलेस्ट्रॉल नॉर्मलवर आणावं आणि त्याच्यानंतर हे इलाज करावे. आता ही जी औषधं बाजारामध्ये मिळतात ती औषधं कशी असतात? सगळीच औषधं, ती असो ॲलोपॅथिक असो, ती आयुर्वेदिक असो, कुठलीही जी जुलाबाची औषधं असतात ती आतड्यांमध्ये जाऊन त्यांना आणखी वाढवतात. म्हणजे ऑलरेडी वायूमुळे आतडी वाढलेली, त्याच्यात अजून ती वाढतात, त्याच्यामुळे त्या लॅक्सेटिव्सवरती डिपेंडन्सी होते, म्हणजे त्याची सवय लागते. आज 1 चमचा घेतोय, उद्या 2 चमचे, परवा 3 चमचे, वाढत जातं. असं होता कामा नये. आपण काय करायला पाहिजे की ही लॅक्सेटिव्स तात्पुरती घेऊन आपल्या आतड्यांना ट्रेन करायला पाहिजे. मलप्रवृत्ती ज्याला म्हणतात, म्हणजे सकाळी उठून आपल्याला शौचास होण्याची जी संवेदना होते ती कशामुळे होते? तर आपल्या आतड्यांची हालचाल होते. त्याच्यामुळे आपल्या आतड्यांच्या हालचालीमुळे होते. सकाळी आपण गरम चहा प्यायल्यानंतर होतं काय की आपल्या पोटाच्या मागे जे आपलं आडवं आतडं आहे त्याच्यामध्ये हालचाल होते, ज्याच्यामुळे आपल्याला मळाची संवेदना होते. चहाचा त्याच्यामध्ये काहीही कुठलाही हे नाहीये, रोल नाहीये. पोट हलल्यामुळे, तुम्ही गार पाणी प्या, गरम पाणी प्या, पोटाला जराशी हालचाल झाली की मागचं आतडं पण हलायला लागतं आणि आपल्याला
मळ्याची संवेदना होते. ही संवेदना होणं महत्त्वाचं आहे. आलं ना लक्षात? त्यामुळे आतड्यांची हालचाल चांगली होईल ह्याच्यासाठी काही काही औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. जसं आपल्याला ऐकून त्रिफळा माहिती आहे. पण नुसतं त्रिफळासुद्धा तुम्ही आज जर 1 चमचा घेतलं तर थोडे दिवसांनी तुम्हाला 2 चमचे लागेल, 3 चमचे लागेल. पण त्रिफळामध्ये तुम्ही जर तूप घालून घेतलं, एरंडेल घालून घेतलं तर त्याची गरज तुमची कमी असेल आणि त्याच्याबरोबरच आतडी वाळणार नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारची आपण औषधं घ्यायला पाहिजे जी आपल्या आतड्यांना वाळवणार नाही. त्याच्याचबरोबर आपल्या हातावर अंघोळीच्या वेळी साबण घेतला, पोटाचे 2 भाग केले. बेंबी आहे वरती आणि बेंबीच्या वरचा भाग आणि बेंबीच्या खालचा भाग, आणि पोटावरती अंघोळीच्या वेळी अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असे हात आपण फिरवले 20 वेळा ह्या बाजूनी, 20 वेळा ह्या बाजूनी, तर आपल्या आतड्यांची हालचाल खूप छान होऊ लागते. असं तुम्ही जर दिवसातनं 2 वेळा आंघोळ करत असाल तर तुम्ही 2 वेळा करू शकता, आणि असं केल्याने आतड्यांची हालचाल खूप छान होते. बेंबीत तेल घालल्याबद्दल प्रश्न आलेला आहे. आपल्या बेंबीला कुठल्याही प्रकारचा रक्तपुरवठा वगैरे नसतो, फक्त आपल्याला छान वाटतं एवढीच प्रक्रिया होते. त्याच्याने दुसरं काहीही आपल्या शरीरामध्ये होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आतड्यांची हालचाल पोटाला ॲक्शन देऊन करा. त्याच्याचबरोबर काही योगासनं आहेत. योगासनांची मी नावं जरी दिली तरी तेवढीच योगासनं नाही करायचे. त्याच्या अगोदर वॉर्मअप करायचं आहे, मग ही योगासनं करायची, मग कूल डाऊन करायचे, म्हणजे एकंदरच आपल्या पोटाची हालचाल चांगली करायची. तर त्याच्यामध्ये वज्रासन ग्रुप ऑफ सगळी आसनं. वज्रासनाबरोबर आलं मार्जारासन, अर्ध उष्ट्रासन, भूप्रणमासन, ही सगळी वज्रासनाच्या बरोबर येणारी आसनं आहेत. त्याच्याचबरोबर भुजंगासन, शलभासन, धनुरासन ही आसनं आहेत. आणि नंतर उभी राहून हस्तपादासन, त्रिकोणासन म्हणजे खाली वाकण्याची, मलासन ज्याला आपण म्हणतो, ज्याला नमस्कारासन पण म्हणतात. तर नंतर झुलना कुठारासन म्हणजे जणू काय आपण खाली वाकून आपल्या कुऱ्हाडीनी लाकडं फोडतोय अशा पद्धतीने खाली बसणं, वाकणं, याच्याने आतड्यांची हालचाल खूप छान होते. पण एवढीच आसनं नाही करायचे बरं का. अगोदर वॉर्मअप करायचे, मग कूल डाऊन करायचे, हे विसरू नका. आणि ह्याच्याबरोबर चांगला तुम्ही अर्धा तास योगासनं, पिलाटीज हा योगासनाचा एक प्रकार आहे, तो केलात तर तुमच्या आतड्यांची हालचाल खूप छान होते. म्हणून कुठल्याही प्रकारे जुलाबाच्या औषधांवरची आपली जर डिपेंडन्सी असेल तर ती आजच कमी करायला पाहिजे. आणि ही कमी करण्यासाठी एक अजून मानसिकता, ज्याच्याबद्दल मी गट हेल्थबद्दल बोललेलीच आहे, पण परत थोडक्यात सांगते. जर का तुम्ही रात्री 10 वाजता जेवत असाल तर तुमचं पोट सकाळी 6 वाजता साफ येणार नाही, तुम्हाला संवेदना होणार नाही. तुम्हाला 8 वाजता संवेदना होईल. एवढा वेळ शरीराला पचन करून आतड्यांमध्ये, आणि ते सुद्धा ते आदल्या दिवशीचंच अन्न आलेलं असतं. आपण रात्री 10 वाजता जेवलेलं अन्न काही इतक्या लवकर आपल्या आतड्यांमध्ये येत नाही. 21 मीटर छोटं आतडं आणि त्याच्यानंतर मोठं आतडं पार करून त्याला यायचं असतं. त्यामुळे दुपारी खाल्लेलं जेवण तुम्हाला सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी होणार असतं पोट साफ. पण रात्री तुम्ही 10 वाजता जेवलात आणि तुमची अपेक्षा अशी असेल की मला 6 वाजता पोट साफ येत नाही, आणि त्याच्यासाठी जर तुम्ही जुलाबाची औषधं घेत असाल तर ते आजच बंद करा. आपली मानसिकता बदला. अशा पद्धतीने विचार करा की मी काय करून माझ्या आतड्यांची हालचाल चांगली करेल. त्यामुळे मूळ आपण तत्वाचा विचार केला तर आपले पुष्कळसे प्रश्न सुटू शकतात, आणि आपण जे औषधांना आपल्याला घ्यायलाच पाहिजे असं असतं त्याच्यावरनं आपण स्वतःला लांब करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. ह्याच्याबद्दल अजून प्रश्न असतील तर अवश्य विचारा. नमस्कार.